आज या हळदीचा दिवस सकाळी इथं मांडवचा कार्यक्रम चालू होता. गुड मॉर्निंग. इथे सकाळी रेडी झाले होते. सुजलेल्या तोंडाला माझं इग्नोर करा, याला आत्ताच मी एकदम चमकदार बनवते. स्विस ब्युटीची ही स्टोप क्रीम मी घेतलेली होती आणि इतकी छान ही मी तुम्हाला सांगते. याला याला कशात पण तुम्ही मिक्स करून लावा किंवा अशी सहज लावा तरी सुद्धा इतकी छान काम करते. याला मी फाउंडेशन वगैरे मी आज काहीच लावलेलं नव्हतं. माहिती तर भूतासारखं फेस दिसत असेल, पण ट्रस्ट द प्रोसेस. आणि ते फुल मेकअप वगैरे करून मी आलेली होती आणि याला मी स्विस बेबीच्या क्रीममध्ये मिक्स करून लावलं होतं आणि माझा मेकअप बघा असा काही दिसत होता. आणि इथे मी माझ्या मैत्रिणीकडे ब्लाऊज घ्यायला चालली होती. माझं सर्व एन टायमावरच काम चालू होतं आणि ही साडी इतकी सुंदर आली होती, मला ते इतकी आवडली आणि हिने एका रात्री ते ब्लाऊज मला शिवून दिलेलं आहे आणि खूप सुंदर शिवलं होतं तिने. मग तिकडे सकाळी पोचलो, कोणी चाललेलं नव्हतं आणि ते आमचं प्रेम तू चाललं होतं एकदमच. आणि ते आमची रील काढणं चालू होतं, ट्रान्झॅक्शन व्हिडिओ वगैरे घेणं चालू होतं आणि लकीली की आमचे 1-2 रील पण येऊन गेलेलं आहे आणि नंतर फोटोशूट केला. आणि ही उन्हामध्ये साडी वगैरे किती सुंदर दिसत होती. मग मांडवचा कार्यक्रम हा चालू झालेला होता. मग आम्ही पण सर्व निघालो आणि माझ्या चेहऱ्याकडे बघून वाटते की उद्या माझी एक्झाम आहे. मला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही. तर खुशाल मी वेडिंग एन्जॉय करते माझ्या भावाची. आणि त्यानंतर इथे सर्वांनी पूजा वगैरे करून घेतलेली होती आणि मेन पार्ट होता उखाणा. मी मायबाप सोडले प्रतीक्षा माझ्या प्रीतीची. आता उखाणा तर तुम्ही ऐकलाच असेल, वहिनी दादाचा जो की खूप छान घेतला होता. नाचलो वगैरे नीट आम्ही दुकानात चाललेलो होतो. मागण्यांचा कार्यक्रम सुरू झाला होता आणि इथे मी साडी वगैरे घालून माहिती कॉलेजला चालली होती, ते पण हॉल तिकीट घ्यायला. एवढं एम्बॅरेसिंग मला कधीच नाही वाटलं. गेली आणि पटकन हॉल तिकीट घेतलं, परत घरी पोहोचली आणि ते बँगलचा कार्यक्रम अजून चालू झालेला होता. अजून कोणाचं काही झालेलं नव्हतं. मग सर्वांचं झालं. मग लास्ट मी बसले, बँगल्स भरले आणि ते असं काही दिसत होतं एकदम सुंदर. मग तिथून घरी जायला निघाले होते. नाव तर बघितलंय सकाळचा नाताचं कसं आहे. आणि आता हळदीचा ब्लॉग हा मी उद्या पोस्ट करणार आहे, तर उद्या नक्की बघा. बाय.